संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचे नितीन सावंत यांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला खेळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भैरवनाथ देऊळवाडी संघाने दमदार खेळी करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात नवकुमार मुद्रे संघाचा अवघ्या 3 गुणांनी पराभव करत देऊळवाडी संघाने विजेतेपदावर नाव कोरले. येथील पोलीस मैदानावर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खालापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी नगराध्यक्ष संतोष पाटील, उपसभापती चित्रा ठाकरे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, नगरसेविका सुचिता खोत, अंजली कडू, माजी नगरसेवक कृष्णा घागडे, हरिश्चंद्र दगडे, माजी सरपंच प्रमिला बोराडे, कृष्णा जाधव, प्रमोद खराडे, मयूर गजमल, शेखर देशमुख, अरुण निघोजकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगरसेवक उमेश मोरे, दशरथ भगत, सुरेश बोराडे, बळीराम देशमुख, जगदीश ठाकरे, कैलास घारे, संदीप पाटील, मुकुंद मोधळे आदींनी स्पर्धेला भेट दिली. शहर प्रमुख निलेश घरत आणि महिला शहर संघटिका योगिता डागा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना भैरवनाथ देऊळवाडी आणि नवकुमार मुद्रे संघामध्ये रंगला. पहाटे 5 वाजेपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात देऊळवाडी संघाने 3 गुणांनी विजयपद मिळवत अजिंक्यपद पटकावले. नवकुमार मुद्रे संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांकावर भैरवनाथ हलिवली संघाने तर चतुर्थ क्रमांक नवतरुण मुद्रे खुर्द संघाने मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भैरवनाथ देऊळवाडीच्या सुयोग गायकर याचा गौरव करण्यात आला. पब्लिक हिरो पुरस्कार धीरज बैलमारे याला देण्यात आला. उत्कृष्ट चढाईसाठी प्रशांत जाधव तर उत्कृष्ट पकडीसाठी वैभव मोरे यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना नितीन सावंत, संतोष पाटील, पंढरीनाथ राऊत आणि महेंद्र कानिटकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पंच म्हणून काशीराम गोरे, राम गायकर, विनायक पेडमकर, सचिन नखाते, मनीष साटम आणि सुरेंद्र धुरी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन समीर सोमने यांनी केले. दरम्यान स्पर्धेच्या आदल्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदान चिखलमय झाले होते. त्यामुळे स्पर्धा होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र अतुल कडू आणि महेश लोटे यांनी दिवसभर मेहनत घेत मैदान खेळण्यायोग्य केले. त्यांच्या या कार्याबद्दल आयोजकांकडून विशेष सत्कार करण्यात आला.